या पोलीस प्रशासनाचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय, या पोलीस प्रशासनाचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय. नंदुरबार जिल्ह्याचे एसपी श्रवण दत्त हटलेच पाहिजे, हटलेच पाहिजे, हटलेच पाहिजे. नंदुरबार जय वळवी हत्याकांडाबाबत आरोपींना अटक करून फाशी द्या, आदिवासी संघटनांचा इशारा. नंदुरबार शहरातील सिंधीवालनी भागात दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोजी आदिवासी युवक जय वळवी याचा चाकूने वार करून खून करण्यात आला. हा हल्ला पोलीस कर्मचारी चेतन चौधरी यांच्या देखरेखीखाली घडल्याचा आरोप करण्यात येत असून या प्रकरणात मुख्य आरोपी सूर्यकांत सुधाकर मराठे याच्यासह सर्व आरोपींना तात्काळ अटक करून फाशी द्यावी, तसेच घटनेची चौकशी स्वतंत्र SIT मार्फत करावी अशी मागणी बिरसा फायटर्स व इतर आदिवासी संघटनांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा, भारतीय स्वाभिमान संघाचे प्रदेश सचिव रोहिदास वळवी, जिल्हाध्यक्ष पंकज वळवी, तालुकाध्यक्ष अजय वळवी यांच्यासह सुधीर वळवी, वनकर पावरा, दादला पावरा, सुकलाल पावरा, सेल्या पावरा, खुशाल पावरा, खुनसिंग पावरा, सुरतान पावरा, जालमसिंग पावरा यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रकरणातील CCTV व्हिडिओ फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यामध्ये आरोपी पोलीस कर्मचाऱ्यासोबत असल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडिओत पोलीस कर्मचारी बघ्याची भूमिका घेत असल्याचं दिसत असल्याने पोलीस प्रशासनावरील संशय अधिकच गडद झाला आहे. आदिवासी संघटनांनी इशारा दिला आहे की आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई न झाल्यास व दोषी पोलीस कर्मचाऱ्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला निलंबित न केल्यास आदिवासी समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल. भारतीय स्वाभिमान संघाचे प्रदेश सचिव रोहिदास वळवी यांनी सांगितले की पोलिसांना आरोपी सापडत नाहीत. पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या कारभाराबाबत लोकांमध्ये तीव्र आक्षेप आहे. तर बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी स्पष्ट केले की पोलीस अधीक्षकांच्या विरोधात आम्ही लवकरच मोठा मोर्चा काढणार आहोत. नंदुरबार येथे दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोजी आमच्या आदिवासी एका युवकावरती जय वळवी यावरती चाकूने प्राणघातक हल्ला करणाऱ्या संशयित आरोपी सूर्यकांत सुधाकर मराठे व पोलीस कर्मचारी चेतन चौधरी याच्यावरती खुनाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा व या घटनेची SIT मार्फत सखोल चौकशी करून या खुनाचा कट कारस्थान रचणाऱ्या संशयित सर्व आरोपींना खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा अशी मागणी आम्ही आदिवासी संघटनांतर्फे माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार व माननीय पोलीस अधीक्षक नंदुरबार यांच्याकडे केलेली आहे. नंदुरबार सारख्या शहरामध्ये खुलेआम असा खुनाचा गुन्हा दाखल प्राणघातक हल्ला होत असेल तर कुठेतरी पोलिसांवरती मोठा संशय निर्माण होतो. विशेष म्हणजे पोलिसाच्या समोर पोलीस ही घटना होत असताना खुलेआम बघ्याची भूमिका बजावत होता आणि हा आरोपी सपासप आमच्या आदिवासी बांधवावरती युवकावरती खुनाचा हल्ला करत होता. म्हणून हे जे पोलीस आहे नंदुरबार जिल्ह्यामधले हे सर्वसामान्य जनतेचे रक्षक आहेत की भक्षक आहेत असा प्रश्न निर्माण होतो. माननीय पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या कारकिर्दीमध्ये अशा ह्या घटना घडत आहेत. पोलीस हे चोर, डाकू, लुटेऱ्याची भूमिका या नंदुरबार जिल्ह्यामध्ये बजावत आहेत. अशा पोलिसांवरती कडक कारवाई झाली पाहिजे. हे जे पोलीस आहे खाकी वर्दीमध्ये एक कलंकित अशी भूमिका बजावत आहेत. यांना पोलीस म्हणून काम करण्याचा अधिकार नाही. म्हणून या पोलिसांनी तात्काळ आपल्या पोलीस पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे. माननीय पोलीस अधीक्षकांना आमची विनंती आहे की तुमच्या कारकिर्दीमध्ये हे जे पोलीस आरोपींना मदत करत आहेत, चोर डाकू लुटेराची भूमिका बजावत आहेत, खुनाची भूमिका बजावत आहेत, म्हणून कुठेतरी आपण जागा होऊन हे पोलीस डिपार्टमेंटमध्ये जे चुकीचे कारभार सुरू आहे हे आपण थांबवले पाहिजे. अन्यथा
आम्ही येत्या काळामध्ये आदिवासी संघटना आपल्या विरोधामध्ये तीव्र भूमिका बजावणार आहोत. याच्या पुढे आम्ही पोलीस अधीक्षक श्रवण दत्त हटाव अशी मोहीम याच्या पुढे आम्ही आदिवासी संघटना राबवणार आहोत आणि पोलीस अधीक्षकांच्या विरोधामध्ये याच्या पुढे मोर्चा आम्ही काढणार आहोत. म्हणून आमच्या आदिवासी युवकांवरती हे जे जीवघेणे हल्ले होत आहेत ते पोलिसांनी तात्काळ थांबवावे. जी काही नंदुरबार जिल्ह्यामध्ये घटना घडलेली आहे त्या घटनेचा आम्ही आदिवासी संघटनांतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो आणि या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी या निवेदनाद्वारे मागणी करत आहोत. जय भीम. नंदुरबार जिल्हा बचाव. एसपी हटाव. नंदुरबार जिल्हा बचाव. एसपी हटाव. नंदुरबार जिल्हा बचाव. दिनांक 16 तारखेला जय वळवी याची भर बाजारामध्ये लोकांच्या समोर भर चौकामध्ये पोलीस खात्याचा माणूस तिथे उभा होता. त्याच्या समोर सपासप टरबूज सारखं सपासप वार करून आमच्या आदिवासी युवकाचा जीव घेतलेला आहे. आयुष्यामध्ये आम्ही नंदुरबारमध्ये आमच्या आदिवासी बांधवाची अशी हत्या आम्ही कधी पाहिलेली नाही आहेत. हा आमच्या एक सर्व समाजाचा आक्रोश आहे आणि एक मोठं दुःख पण आहे. माननीय श्रवण दत्त साहेब, तुम्ही नवीन हजर झाला त्यावेळेस तुमच्याशी आम्ही जवळजवळ पाऊण तास चर्चा केली होती आणि या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी अवैध धंदे सुरू आहेत त्याची माहिती आम्ही स्वतः तुम्हाला दिली होती आणि त्या पद्धतीने तुम्ही या जिल्ह्यामध्ये काम सुरू केलं होतं. आम्ही तुमचं आतापर्यंत कौतुक करत होतो. परंतु जसं की ज्याच्या काल परवा हत्या झाली त्याच्या आधी मोहित राजपूतची हत्या झाली, एका महिन्यानंतर दुसरी हत्या होतोय. एसपी साहेब, तुमच्या या पोलीस डिपार्टमेंटवर पूर्ण जनतेचा आक्षेप आहे, आरोप आहे. म्हणून इथून पुढे जर गावामध्ये कोणाच्या केसाला जरी धक्का झाला तर आम्ही तुम्हाला जबाबदार धरू आणि या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये जे जे अवैध धंदे सुरू आहे ते तात्काळ आजच्या 24 तासात तुम्ही जर बंद केले तर आमच्याकडे सगळे रेकॉर्ड आहे. आम्ही परवा तुमच्या ऑफिसमध्ये येऊन भेटू तुम्हाला आणि तुम्ही आम्हाला तसं काम केल्याचं आम्हाला दाखवलं पाहिजे. आणि ज्या आमच्या युवकाची हत्या झाली त्यांना तात्काळ सर्वचे सर्व आरोपींना आज संध्याकाळपर्यंत अटक करा तुम्ही, नाहीतर येत्या 2-3 दिवसामध्ये आम्ही तुम्ही हटाव म्हणून आम्हाला नाईलाजाने आम्हाला मोर्चे काढावे लागतील. एसपी साहेब, म्हणून आम्ही तुम्हाला कडकडीची विनंती करीत आहोत की 24 तासामध्ये या सर्व आरोपींना अटक करा आणि कठोर म्हणजे कठोर त्यांच्यावर कलम लावा आणि येणाऱ्या काळामध्ये ते सुटणार नाही आणि या तालुक्यामध्ये या शहरामध्ये असा प्रकार घडणार आहे याची तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे असा आमच्या तुमच्यावर डायरेक्ट आरोप आहेत. आणि जे जे आरोपी फरार होतात ते तुमच्या खात्याला सापडत नाही साहेब. शोकांतिका आहे, जो मंडल अधिकारी पठाण फरार आहे तो तुम्हाला सापडत नाही. मोहितच्या राजपूतच्या आरोपी जो दीपक दिघे आरोपी आहे तो गणपत्या बसवतात, तो गणपती कार्यक्रमामध्ये हजर झाला, तो खुलेआम फिरत आहे, तो तुम्हाला सापडत नाही. यदाकदाचित ज्याच्या हत्यारांना तुम्ही लवकर पकडू शकला नाही तर तुमच्या कार्यक्षेत्रात तुमच्या कार्यशैलीवर आमच्या निश्चित आरोप राहणार आहेत. एसपी साहेब, तुम्हाला आम्ही आवाहन करत आहोत सर्व समाज बांधव सामाजिक संघटनेच्या माध्यमातून, म्हणून आम्हाला न्याय पाहिजे साहेब. धन्यवाद. जय आदिवासी, जय बिरसा. या पोलीस प्रशासनाचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय. या पोलीस प्रशासनाचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय. नंदुरबार जिल्ह्याचे एसपी श्रवण दत्त हटलेच पाहिजे. हटलेच पाहिजे, हटलेच पाहिजे. नंदुरबार जिल्ह्याचे एसपी श्रवण दत्त हटलेच पाहिजे. हटलेच पाहिजे, हटलेच पाहिजे. नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध. जाहीर निषेध, जाहीर निषेध. नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध. जाहीर निषेध, जाहीर निषेध. जय वडवीला न्याय मिळालाच पाहिजे. मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. जय वडवीला न्याय मिळालाच पाहिजे. मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे.